ऑल द बेस्ट. थँक्यू. ग्रीस लावण्यात येते का तर समुद्रातली जी घाण आहे, बॅक्टेरिया आहे, तो अंगाला लागू नये. 4 वाजताची वेदश्रीने सुरुवात केली ती आता 12.5 किलोमीटर आहे तो तिने गाठलेला. गणपती बाप्पा मोरया. वाटलं नव्हतं की ती एवढ्या लवकर. आम्ही टार्गेट ठेवला 4 तासाचा. 4 तासाचा पण तिने केला 3 तास 5 मिनिटामध्ये. नमस्कार मंडळी, मी इथं ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या इथं ठाकूर ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती आणि आपल्या आजच्या एका ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आपल्या समोर आता दिसते आपल्याला वेदश्री. हाय कर एकदा सगळ्यांना पहिले तर. आणि वेदश्री म्हणजे 11 वर्षाची आहे आणि हा तिचा फर्स्ट इव्हेंट असणार आहे. आपला कुठून ते कुठपर्यंत पावणार आहेस ते सुद्धा सांग. आपले अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत हा तिचा जो प्रवास असणार आहे 12 किलोमीटर, त्याच्या प्लस पण असू शकतो कारण पाण्याचा वाव असते तो कधी कधी होते जास्त. तर गेल्या वेळी परीच्या वेळेस सुद्धा तुम्ही बघितलात अख्खा आम्ही गोल आटा मारून गेलेलो. आता आपल्यासोबत आहे वेदश्री म्हणजेच आमची लाडाची समू. तर ऑल द बेस्ट तुला. पहिले तर काय घाबरच नाही ना? थोडीशी भीती आहे मला. थोडीशी भीती आहे. आणि किती वर्षापासून हे प्रॅक्टिस केलीस तुम्ही? 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाली म्हणजे वयाच्या 6व्या वर्षापासून तू प्रॅक्टिस करतो स्विमिंगची. आणि आज तो दिवस आलाय फायनली. फर्स्ट इव्हेंट आहे तिचा. तर चला, ऑल द बेस्ट तुला. सक्सेसफुली पार होईलच. गणपती बाप्पा एकविरा माते की. तर चला मंडळी, जो आपण मोरा जेटी आता सोडलेली आहे, आता इकड आपण थेट जाणार आहोत अटल सेतूवरची. जिकडचे आपला प्रवास जो आहे तो सुरू होणार आहे गेटवे पर्यंत. या साईडला आपल्याला कौशिक ठाकूर दिसते आणि त्याच्या साईडला सचिन ठाकूर. आमची जोडी कायम हायच सगळी. तर जेजुरीला बघा किंवा कुठेही बघा. आणि सगळी फॅमिली या साईडला दिसते. आपल्याला आत्या वगैरे दिसते. हाय, काय मग तुझी तयारी कशी आजची? चांगले. माझी ताई चालेल चालेल. या साईडला आपले सर सुद्धा आहे जे ऑफिशियल टायमिंग डिक्लेअर करणार आहे ते. नमस्कार सर. आमचा राजकरण जसा आहे तो झोपलेला आहे आणि त्या साईडला सर सुद्धा आहे. हाय सर. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आज दिनांक 3 मे 2025 रोजी वेदश्री विनायक तोरसकर ही अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हे 17 किलोमीटरचं सागरी अंतर पोहून पार करणार आहे. ती आमच्या उरणमधलीच स्विमर आहे. माझ्या भावाकडेच ती स्विमिंगचं प्रशिक्षण घेते स्विमिंग पूलमध्ये आणि समुद्रातलं जे काय असेल तर ते माझ्याकडे प्रशिक्षण घेत असते. आणि हा जो अंतर आहे ती आज लवकरात लवकर पार करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत आणि तिचे आज फॅमिली मेंबर आहेत. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आज जे आज यूट्यूबर आहेत ते आलेले आहेत. तिचे आईवडील आज तिला आशीर्वाद देण्यासाठी सर्व इथे जमलेले आहेत आणि हे अंतर तिने लवकरात लवकर पार करावं असं तिला शुभेच्छा देतो ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तसेच महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके. या साईडला बघताय आता ग्रीस लावण्यात येते का तर समुद्रातली जी घाण आहे, बॅक्टेरिया आहे, तो अंगाला लागू नये त्यासाठी आपण ग्रीस लावतो. झोपलो होतो. सर्व आहेत बघा, सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत आणि तुला शुभेच्छा आमच्याकडून सर्वांकडून. लवकरात लवकर हा इव्हेंट पूर्ण कर. थँक्यू. ठीक आहे. दादा परिवार पण आहे काय? दादा परिवार पण आलेला आहे. दादा मामा. दादा मामा. मामा कोण? मामा आहे तिकडे पाठी. सचिन मामा. सचिन मामा आहे पाठी. ऑल द बेस्ट. थँक्यू.
मोरया. बोला गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एकवीरा माते की जय. नॉर्मल दे. नॉर्मल. तर मंडळी बघताय आता वेदेश्रीचा जो प्रवास चालू झालेला आहे अटल सिटीपासून गेटवे ऑफ इंडिया पर्यंत. आणि या साईडला पार्टी बघू शकता आपल्यासोबत आहे राज करंजाचा, ज्याला तुम्ही प्रेमाने राजदीप करत म्हणता. मला राजदीप माझं नाव आहे, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात. असं आहे का? तर त्याला अजून ते कळलं नाही. बोल. राजदीप दादा, तर किती इव्हेंट असे तू पार केलेले आहे स्विमिंगचे, म्हणजे जातोस, तर यंदाच्या इव्हेंट बद्दल काय सांगशील? यंदाचा इव्हेंट म्हणजे बघायला गेलास ना तर आताचा हा स्विमिंग इव्हेंट शेवटचा असू शकते, कारण का आता वादळी वारे सुरू होतील. यो माझ्या माहितीनुसार आणि दादाच्या माहितीनुसार तर हा शेवटचा इव्हेंट आहे. आणि जवळपास मी 15 इव्हेंट केलेले आहे स्विमिंग इव्हेंट. 101 रेकॉर्ड मी म्हणजे चिमुकली पोरं आहेत 101 रेकॉर्ड करत आहेत. भारी वाटते बघून. आणि त्या रेकॉर्डचा म्हणजे अनुभवाला आपल्याला भेटत आहे, कारण का त्या वयात आपल्याला काही समजत नव्हतं, आपल्याला नीट कपडेसुद्धा घालता येत नव्हते. त्या वयात ते असे पराक्रम करतात. ही 11 वर्षाची मुलगी आहे, सुंदर रीतीने पवते बघा ती. आणि अशी मुलं आपल्या उरणमध्ये आहेत, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. भारी वाटतंय. आणि त्यांचं साहस बघून खूप भारी वाटतंय. आता जर आम्ही त्या वयाचा असतो आणि आम्हाला असं काहीतरी प्रशिक्षण भेटलं असं चांगलं, तर आम्ही पण काहीतरी करू शकलो असतो. पण ठीक आहे, काय नाही आता वेळ निघून गेली, आता फक्त मोबाईल आहे. तर चला, जो प्रवास आहे आता तिचा तो चालूच आहे. तुम्हाला थोडे वेळात मी अपडेट देत राहीन. पाठी बघू शकता अटल सेतूचा ब्रिज, किती मस्त वाटते सकाळचं वातावरण सुद्धा. आणि पाणी सुद्धा बघू शकता किती शांत आहे. तर मंडळी बघताय सकाळी 4:30 वाजता चाय बनवतात आहेत मास्टर शेफ कौशिक सोबत सचिन ठाकूर आणि आपले सर. काम करू का मी याच्यात असं. तर मंडळी या साईडला बघताय आता 6 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत. आणि 4 वाजता जी वेदश्रीने सुरुवात केली ती आता 12.5 किलोमीटर आहे तो तिने गाठलेला. आणि आपला जसा यो फोकस दिसते तो पार केला का ते साईडला आपल्याला गेट ऑफ इंडिया बघायला भेटणार आहे. आणि वेदश्रीची स्पीड बघू शकता, जे स्पीडने तिने स्टार्ट केलं ते स्पीड कायम ठेवून अजून ती पवतच आहे. अजून आपल्याला अंतर जर बघायला गेला 4.5 किलोमीटरचा जो अंतर आहे तो आपला बाकी राहिलेला आहे. नक्कीच मंडळी, सर बघा वेदश्रीचे पप्पा आहेत ते सुद्धा खूप सपोर्ट करतात आहेत. तर सांगतात आहेत नीट पव, दोन्ही हात मारून पव. आणि या साईडला जो कौशिक आहे. आणि नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि वेदश्रीसाठी एक लाईक नक्की करून जा या व्हिडिओला. तर मंडळी या साईडला बघताय संतोष सर आहेत. तर आपण त्यांनाच विचारूया एका लहान मुलीला आणि एका मोठ्या व्यक्तीला हा अंतर पार करायला फारसा किती वेळ जाऊ शकते. हे चॅनल स्विमिंगला किती कोणाला वेळ लागेल सांगू शकत नाही. हां, कारण का प्रत्येक वेळेला फ्लो वेगळ्या टाईपचे असतात. मुलाचा स्पीड, नंतर त्याचा स्टॅमिना आणि त्याला येणारे काही प्रॉब्लेम्स, म्हणजे जर हवा असेल किंवा वेव्स जास्त असतील तर त्यानुसार ते टायमिंगवरती स्विमिंग होते. आणि सर तुमचा किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे? तुम्ही इंटरनॅशनल लेवलला सुद्धा
स्विम करून आलेलात आणि बाहेर देशात सुद्धा जाऊन आलेलात. आता मी वयाच्या 8व्या-9व्या वर्षी स्टार्ट केलं होतं. हां ते अजून करतो आहे. एज ऑफ 43पर्यंत मी आता करतो आहे. हे इव्हेंट चालूच आहेत आणि इंटरनॅशनल आणि आपल्या इंडियातले चॅनल्सचं हां. एक स्वतः स्विम केल्यामुळे चांगला अनुभव आहे. आणि म्हणजे आता बघायला गेलं तर हा लास्टचा इव्हेंट असेल का याच्यानंतर पण अजून इव्हेंट आपण पार पाडणार आहोत? नाही, इव्हेंट चालूच असतात. जूनमध्ये मोस्टली हे इव्हेंट स्टॉप होतात. जूनमध्ये मोसमी वारे चालू होतात तेव्हा जरा थोडे स्टॉप होतात. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरपासून पुन्हा स्टार्ट होतात. ओके चालेल, धन्यवाद सर. ओके. तर मंडळी समोर बघताय गेटवे ऑफ इंडिया दिसते आपल्याला आणि आता 6:30 वाजले आणि अजून तिचा प्रवास आहे तो चालूच आहे. आम्ही थोडा पुढं आलो आहे कारण पाठच्या साईडला आहे ती नेव्हीची एरिया, म्हणून आम्ही पुढं आलो आहे. आता 1.5 किलोमीटरचा जो अंतर आहे तो बाकी आहे. जो मेन अंतर असते तो योच असते कारण इकडं आहे ना पाण्याचा फ्लो आहे तो जास्त असते, म्हणून हा अंतर आहे तो मेन आहे. जर स्लो पावले तर 4-5 किलोमीटर पाठीसुद्धा जाऊ शकतो. बघूया आता येईल ते हळूहळू पाठशीच. अजून पण 7 वाजायला 15 मिनटं बाकी आहेत आणि जी बोट आहे आपली ती गेल्या वेदश्री जवळ, पण आपण पोचले. पाठी बघू शकता गेट वे ऑफ इंडिया. मंडळी बघा सकाळ सकाळी गेट वे ऑफ इंडिया किती कबूतर आहेत या साईडला बघू शकता तुम्ही. बापरे. जा जा. तर मंडळी आता वाजलेत 7 आणि समोर बघताय वेदश्री आता थोड्या वेळातच पोचल. 4 वाजता तिने हा जो प्रवास सुरू केला तर आता वाजलेत 7. मला वाटतं अजून 10 ते 15 मिनिटात ती इथपर्यंत येईल. लवकर आहे, लवकर आहे, लवकर आहे. पुलकर. तर मंडळी आता या साईडला बघताय आपली वेदश्री म्हणजे समूह आता पोचलेले आहे आणि किती मिनिटं झाले ते सुद्धा सांगणार आहोत. आता गणपती बाप्पा मोरया. आरामात घाई नको करू, तिथं येईल. आरामात घाई नका करू. ये चल उभी राहा. आरामात उभी राहा. 3 तास आणि 5 मिनिटाचा वेळ गेला वेदश्री आपल्या समूला इथं पोहोचायला. चल ये वरती. तर मंडळी बघू शकता आता पाठी वेदश्री म्हणजेच आपली समूह आहे ती पोहोचलेली आहे आणि 3 तास आणि 5 मिनिटाचा हा वेळ तिने घेतलेला आहे आपला अटल सेतू ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत यायला. तर सर आता आपली वेदश्री आहे ती पोहोचलेली आहे 3 तास आणि 5 मिनिटात. ह्याच्या आधी कोण आलाय ते किती वेळ घेतलाय? आहेत 2 तास 26 मिनिटं आहेत, 30 मिनिटं आहेत, 32 मिनिटं आहेत, 3 तास आहेत, 3 तास 11 मिनिटं आहेत हे म्हणजे. आणि आपले समूहने आता घेतलेले 3 तास 5 मिनिटं. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आपण पाहिलं वेदश्री विनायक तोरसकर हिने हा जो 17 किलोमीटरचा जे सागरी अंतर आहे अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हा यशस्वीरित्या पार केलेला आहे. आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत, तर ते तिचा ऑफिशियल टायमिंग डिक्लेअर करतील. मयेकर सर प्लीज. महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेतर्फे वेदश्रीचे हार्दिक अभिनंदन. तिने हे 17 किलोमीटरचं अंतर 3 तास 5 मिनिट आणि 23 सेकंदमध्ये पूर्ण केले. तसेच आपल्याकडे ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनतर्फे जयेश पाटील तिला ट्रॉफी देतील. आणि तिच्या आई पण खूप मेहनत आहे, तर तिच्या आई वडिलांच्या हस्ते तिला सर्टिफिकेट देईल. तू ट्रॉफी पकड जा, तू ट्रॉफी तिकडे जा, त्याचा उतारा.
तसेच आपण ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तसेच महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून तिला शुभेच्छा देऊया. असं हे अंतर तिने लवकरात लवकर पुढीलही अंतर लवकरात लवकर पार करावे, स्वतःच्या नावावर विक्रमाची नोंद करावी अशा शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मयूर आता आमचे जर हा इथे बघ, इथे जरा एक मिनिट, एक इथं बघायचं. तर या साईडला मंडळी बघताय पूर्ण फॅमिली आहे. मम्मी, पप्पा आणि भाऊ ना, आत्या, मावशी, माझी आत्या, बहीण, भाऊ आणि मामा. तर ही सगळी मुलगा, हां आत्याचा मुलगा माझ्या. तर ही सगळी फॅमिली आहे. तर आता सगळ्यात पहिले आपण जाऊया वेदश्रीच्या पप्पांकडे. तर कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतंय. नाही म्हणजे मगाशी तुम्ही जो बोटीत म्हणजे सपोर्ट केला तिला जोरात जोरात म्हणजे बोलून तिला होप्स वाढवलेत तिचे, आणि जे म्हणजे पहिले हावभाव तुमचे वेगळे होते, आता हावभाव वेगळे आहेत. आता तुम्हाला कसं वाटते? आणि जेव्हा ती पहिले पाण्यात उतरली तेव्हा तुम्हाला कसं वाटत होता? पहिलं वाटत होतं की ॲक्टिंग करेल, ॲक्टिंग करतच होती ती पाण्यामध्ये पण वाटलं नव्हतं की ती एवढ्या लवकर. आम्ही टार्गेट ठेवला 4 तासाचा, 4 तासाचा, पण तिने केला 3 3 तास तास 5 मिनिटामध्ये तिने केला. चांगले आहे. आपण आता नेक्स्ट इव्हेंट अजून 26 किलोमीटर आणि 35 किलोमीटरचा करू. बापरे वेदश्री. आता 17 किलोमीटर तर आता हे नॉर्मल झालं तिच्यासाठी. आता ती 35. हा पोटात दुखते. हा नाही बोलणार ना, सांग नाही बोलायचं. तर आता जाऊया आईकडे. तुला कसं वाटते मग आत्या? वाटलं नव्हतं ती इव्हेंट पूर्ण करेल, हा कारण का ती फक्त स्विमिंगला टाइमपासच करायची, त्यामुळे ती पूर्ण करेल असं वाटलं नव्हतं. पण तरी तिने लवकर कंप्लीट. पण तिची जिद्द होती, तिची तिला स्वतःची- करायचा होता. ती स्वतःहूनच बोललेलीच बोलली बोलली का मला सी स्विमिंग करायची आहे, आणि तिने स्वतःहून सरांचा नंबर मिळवून आणला आणि मला दिला. ओके. हा सरांचा नंबर आहे, सरांना कॉल कर, मला समुद्रात शिकायचं आहे स्विमिंग. स्विमिंगला जायचं म्हणजे तिचा हट्ट होता, आणि तो तिने पूर्ण करून दाखवलायच आपल्याला. आता जाऊया आत्याकडे. मावशी, ही जी मावशी माझी आत्या. तर आत्या तुला कसं वाटते? मला पण खूप छान वाटते. आणि मध्ये असं ती पोटात दुखते हे करते तर मला खूप असं वेगळं वाटत होतं, काही करू शकेल नाही करू शकेल काय, आता हिला अर्ध्यावरनं घ्यावं लागेल का आतमध्ये बोटमध्ये. पण नाही, तिने ते पूर्ण केलं. पूर्ण करून आणि आता तिने म्हणजे जेवढा विक्रम होता त्याच्यापेक्षा टायमिंग अजून कमी केला. आता तिचा रेकॉर्ड झालेला आहे. आता तिला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि पाठी तिचे 2 भाऊ आहेत, त्यांच्या इथं जाऊया आता आपण. तुम्हाला दोघांना कसं वाटते मग? मला कॉन्फिडन्स होता की कळेल ती, कारण ती अगोदरपासूनच भरपूर मेडल जिंकलेली आहे. हा, मला स्विमिंग मध्ये खूप कॉम्पिटिशन जिंकलेली आहे ती ऑलरेडी. तुम्हाला माहिती होता की कळेल ती. रेकॉर्ड तोडेल ती, रेकॉर्ड तोडला पण आहे. हा वेदश्री. चालेल, आता जाऊया आमचे सगळ्यांचे लाडके सचिन काका म्हणजे तिचे मामाकडे. मामा कसं वाटते मग तुम्हाला? एकदम खूप छान वाटते. ती करेल काय नाही करेल त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह होता. हां, त्याच्यामुळे कोणालाच इव्हेंट सांगितला नव्हता काय इव्हेंट होतोय म्हणून. फक्त फॅमिलीमध्येच केला. त्यांचे सर होते, कोचेस होते, आणि स्विमिंग याचे असोसिएशनचे सर होते त्यांचे. तेवढेही हा इव्हेंट पूर्ण केलेला आहे. आणि त्याच्यानंतर नवीन तिला टास्क अजून द्यायचा आहे, दुसरा टास्क 35 किलोमीटरचा असेल तो. आता हे 17 किलोमीटरचा टास्क त्यांनी 3 hours 5 minutesमध्ये केलेला आहे. आता नवीन टास्क तिला द्यायचा आहे 35 किलोमीटरचा. तर त्या बघू आता किती किलोमीटरमध्ये ती किती वेळात ती पूर्ण करते. कौशिक, आणि बघितलंच तुम्ही, प्रोत्साहन देत होता का ओरडत होता ते नक्की समजत नव्हता. तर तू काय सांगशील? तुझी बहिणीने आता एवढा मोठा पराक्रम केला. मी काय नाही बोलू शकत, मला वाटत नव्हतं एवढा करेल ती म्हणून. तर तिच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. चालेल, ये तू पण ये. आखे बोटीत झोपत एकदा ये इथं. तुला कसं वाटते सांग? वाटलं नव्हतं करेल, पण तिने होप्स नाही सोडले.
लास्ट पर्यंत होप्स नाही सोडले, केलं तिने पूर्ण. रागात बोलते नाही रागात नाही. चालेल. आता तुला कसं वाटते सांग. तू बोललेलीस मला जेटीवर घाबरले म्हणून मी. आता तुला कसं वाटते? चांगलं वाटते. घाबरलीच नाही ना आता कसं वाटते? पण तिचे पप्पांनी बोलले 35 किलोमीटर नंतर पार करेल, पण नंतर बोलली ना माझी पोटात दुखते. नाही बोलणार ती बाई, एवढा केलाय तिने आता. चालेल. तुला पुढच्या जे तुझा प्रवास असेल त्याच्यासाठी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. अरे त्याला टेन्शन आलंय, त्याला नोव्हेंबर मध्ये उतरायचं आहे. थांब, लाजू नको. टेन्शन आलं तुला दीदीचा. कॉंग्रॅच्युलेशन कर, एकदा हँडशेक कर तिच्यासोबत. नाही बोलते. चालेल. असा भाऊ भेटणार नाही. तू आमची लाडकी लेक. चॉकलेट द्या बाबा, मोठे बाबा. कुठल्या हाताने? ही माझी तर लेकच आहे. तिने माझा आणि माझ्या कुटुंबाचा सन्मान एवढा अद्वितीय केलाय की तिचं शब्दात वर्णनच करू शकत नाही. अजून यापुढे मी काय करू शकते. आणि ह्याला सगळ्यात तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि सहकार्य आणि शिक्षक वर्ग सराव हेच आहे आणि तिची जिद्द. नक्कीच. धन्यवाद. आणि भाऊ मोठा आता तिच्याबद्दल काय बोलणार? दादा नाव सांग आपलं. माझं नाव गौरव तोरसकर, मी वेदश्रीचा मोठा भाऊ. आणि आजपर्यंत ती बऱ्यापैकी स्विमिंग करत होती, पण आजचा जे काय तिने 17 किलोमीटरचं सागरी अंतर पार केलंय हे तिच्यासाठी आणि तोरसकर कुटुंबासाठी एक मोठा माइलस्टोन ठरला आमच्यासाठी, की आजपर्यंत कोणी जे केलं नव्हतं ते तिने करून दाखवलं. ओके. शुभेच्छा देण्यासाठी मोठा भाऊ आलेला आहे ना, आणि त्यानं बघून खूप खुश झाली ती ना. हो नक्कीच. चला धन्यवाद. तर चला मंडळी, वेल झाले आता. ब्लॉग आपला इथंच एंड करायची. बघितला तुम्ही हा पराक्रम कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला. वेदश्री 3 तास 5 मिनिटामध्ये हा तिने सागरी अंतर पार केला आपला अटल सेतू ते गेट ऑफ इंडियापर्यंत. नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ही व्हिडिओ. नक्कीच आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा.